नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट येणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये मात्र आता इकडे महापूजेचा दिवस असतो आणि आता विठ्ठलाची पूजा करण्यासाठी भैयासाहेब खूप खुश असतात. सर्व काही विसरून मात्र आता भैयासाहेबांनी आता विठ्ठलाची पूजा करण्याचं ठरवलेलं असतो. तो दिवस आलेला असतो की ज्या दिवशी विठ्ठलाची पूजा भैयासाहेब करत असतात आणि मात्र इकडे आता घाणेरडा डाव साचलेला असतो. तो म्हणजे इकडे आता मात्र अलकनंदांनी भैयासाहेब आता पूजेला पोचू नये यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला आहे. पण मात्र या प्लॅनवर आता अपर्णा जी काही आहे आता इकडे सर्व अलकनंदाचा प्लॅन सांगत आता काहीही झालं तरी इकडे श्रावणीला त्या घरात बोलावत आता इकडे भैयासाहेबाला पूजेसाठी आता बेशुद्ध पडलेल्या भैयासाहेबाला पूजेसाठी आता स्वतःची लेक उठवत असताना विठू माऊलीचा चमत्कार होत शुद्धीवर येत आता महापूजेचा मान श्रावणीमुळेच आता महापूजाचं दरवर्षीचं केलेलं कर्तव्य आता श्रावणीमुळेच आपल्याला बजावता आलेला आहे हे बघताच आता इकडे भैयासाहेब खुश होऊन आता श्रावणीचा स्वीकार करणार आहे. हो प्रेक्षकांनो, तर चला बघूया सविस्तर मालिकेमध्ये आता नेमकं काय घडणार आहे. तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता तो दिवस असतो तेव्हा आता अपर्णा बोलते की भैयासाहेब, आज महापूजेला तुम्ही जाणार आहात, त्या अगोदर आपण आपल्या घरची पूजा करूया ना. त्यावर भैयासाहेब जाम खुश असतात आणि इकडे मात्र बोलतात की हो अपर्णा, चल आपण पूजा करून घेऊया आणि त्यानंतर मी मंदिरात जातो. त्यावर इकडे आता लगेच भैयासाहेब जातो आणि पृथ्वीला बोलतो की तू सर्व व्यवस्थित नीट तयारी केली आहे ना. तेव्हा पृथ्वी बोलतो की भैयासाहेब, तुम्ही कसलीही चिंता करू नका. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी चांगली नीटनेटकी तयारी केलेली आहे आणि मात्र आता घरच्या पूजेची तयारी झालेली असते. आता इकडे विश्वंभर चांगल्या प्रकारे आता विठू माऊलीची पूजा करतो. तर दुसरीकडे तिकडे मात्र आता बापाच्या वडिलांच्या भेटीसाठी आतुर झालेली श्रावणीचं मन फक्त आणि फक्त भैयासाहेबांकडे असतं. तिला सतत भैयासाहेबाला भेटावं असं वाटत असतं. शेवटी लेक आहे, लेकीचं प्रेम उफाळून येतच असते. पण एकीकडे मात्र या अनुराधा सासूकडे दिलेलं वचन तिला आठवते आणि तिचे पाय त्या घरातून बाहेर निघत नाही. पण मात्र शिबू आता मंदिरात जाऊन पोचलेला असतो. शिबू मंदिरात गेलेला असतो आणि त्यानंतर आता स्वतःच्या बायकोला त्यांनी सांगितलेलं असतं की व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ शूटद्वारे मी तुला भैयासाहेबाची तुला आठवण येत आहे, तर भैयासाहेबांची भेट घडवून देतो मोबाईलद्वारे. त्यावर आता श्रावणी फक्त शिबूच्या कॉलची वाट बघत असते. सर्व कामे तिने घरातली लवकर आटपून घेतलेली असते आणि मात्र एका साईडला बसत कधी शिबू कॉल करणार मंदिरावरून आणि कधी भैयासाहेबाला बघणार ती असं तिला वाटत असतं. तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे पूजे झालेली असते भैयासाहेबाची आणि मंदिरात जाणारं त्यावर अलकनंदाने आता घाणेरडा डाव जो रचलेला असतो तो आता समोर आणलेला आहे. भैयासाहेबाला ज्या खिरीमध्ये अलकनंदाने आता विष घालून टाकलेलं असतं, आता तीच खिरीची वाटी आता भैयासाहेबाला देत बोललेलं असतं की शुभ कामासाठी गेलेलं असतं आणि त्यापूर्वी आपल्या घरच्या विठू माऊलीसाठी बनवलेला हा प्रसाद तुम्ही ग्रहण करा. तेव्हा भैयासाहेबसुद्धा आनंदाने आता तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी जातात. आता जसा भैयासाहेब तो प्रसाद आता ग्रहण करतात त्यानंतर आता मात्र त्यांना पूजेसाठी जाता येत नाही, कारण त्यांना चक्कर डोकेदुखीचा त्रास जाणवतो. आणि त्यानंतर आता जेव्हा ती खीर खाल्ल्यावर तो बाऊल खाली ठेवतो भैयासाहेब आणि दरवाजाकडे जाण्यासाठी जातो, तेवढ्यातच भैयासाहेबाला चक्कर येतो आणि चक्कर येऊन आता भैयासाहेब जमिनीवर कोसळतात. तर इकडे आता पृथ्वी त्यांना उचलतो आणि लगेच आता त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो. तेवढ्यातच आता दुसरीकडे आता शुभूला माहिती पडलेलं असतं की भैयासाहेब आतापर्यंत मंदिरात पोचले नाही आहे, म्हणून सगळे मंदिराची जी कमिटी आहे ती फक्त भैयासाहेबाची वाट बघत असते आणि शिबूच्या समोर एक कमिटी मेंबर असते. त्यांना आता पृथ्वीचा कॉल आलेला असतो की भैयासाहेब आता थोडे लेट पोचणार आहेत, पूजेसाठी पोहोचूच शकणार नाही आहे कारण त्यांची तब्येत ठीक नाही. आता हा कॉल कमिटी मेंबरचा शुभू ऐकत असतो आणि आता शुभू लगेच
इकडे श्रावणीला कॉल करतो की काय झालं, भैयासाहेब ठीक नाही आहे का, तू अपर्णाला घरी विचारपूस कर. कारण भैयासाहेब आता त्यांनी एवढ्या दिवसाची ही महापूजा कधीही मिस केलेली नाही आहे, कितीही कामे असले तरी. आणि आज पोचणार नाही आहे म्हणजे काही प्रॉब्लेम झाला का बघ. त्यावर आता इकडे लगेच पृथ्वीला कॉल करते, ती म्हणजे श्रावणी. आता श्रावणीने पृथ्वीला कॉल केल्यानंतर आता घडलेला सर्व प्रकार सांगते की कसा प्रसाद म्हणून अलकनंदानी आता इकडे भैयासाहेबाला दिलेला असतो ते वाटी आणि खिरीची वाटी. तेव्हा ती वाटीतली खीर खाल्ल्यानंतर भैयासाहेबाची तब्येत बिघडलेली आहे. त्यावर पृथ्वीला श्रावणी बोलते की काय झालं म्हणजे असं अचानकपणे. त्यावर पृथ्वी बोलते की हे बघा श्रावणी, मला तर असं वाटते की या सर्वांमध्ये ना अलकनंदाचा नक्कीच काहीतरी हात आहे. कारण माहिती आहे का, गोळ्यासुद्धा मला बदललेल्या दिसतात आणि अलकनंदानेच आज जी खिरीची वाटी दिली ती खाताक्षणी भैयासाहेब चांगले होते, त्यांची तब्येतसुद्धा चांगली होती आणि ती खीर खाताक्षणी मात्र आता भैयासाहेबाची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा फोन कट करते आणि आता अनुराधाने जे तिच्या पायात बेडा घातलेला असतात की भैयासाहेबाशी तुझा काहीही संबंध नाही, आता ते सगळं शब्द विसरत आता बापांच्या प्रेमापोटी आता श्रावणी पडतच इकडे भैयासाहेबांकडे जाते. आणि मात्र ती लगेच जाताना एक औषधीसुद्धा घेऊन जाते, ज्यानुसार आता बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीवर येते. तेव्हा आता लगेच ती भैयासाहेबांसमोर जाते. त्यांच्या बाबा उठा ना, काय झालं तुम्हाला. आणि मात्र मोठ्या हुशारीने आता भैयासाहेबाला एका औषधामुळे शुद्धीवर आणते. आणि आता अलकनंदा पुन्हा आता तिथं जाते, ते म्हणजे श्रावणीकडे. आणि श्रावणीला बोलते की तुझी हिंमत तरी कशी झाली तुझ्या वडिलांना भेटण्याची. तर आता इकडे भैयासाहेब शुद्धीवर आलेले असतात. तेव्हा आता भैयासाहेब बोलतात की पृथ्वी काय झालं होतं, मला पूजेसाठी जावं लागणार ना. तेव्हा आता लगेच पृथ्वी बोलते की हो, मी मंदिराच्या ट्रस्टीला कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, भैयासाहेबाला बरं वाटत नाही तर अर्धा तास पूजा आपण नंतर करूया, आपण मुहूर्त आणखीन अर्धा तास आहे. आणि आज पृथ्वी बोलतो भैयासाहेब तुम्ही फक्त श्रावणीमुळे शुद्धीवर आलेले आहे आणि खूप दिवसापासून करत आलेली ही पूजा फक्त श्रावणीमुळे तुम्ही करू शकणार आहे. तेव्हा भैयासाहेब आता लगेच बोलतात की श्रावणी, मला संध्याकाळी येऊन भेट, कारण आता मी तुला नाही भेटू शकत. तेव्हा आता मोठ्या प्रेमाने अलकनंदासमोरच श्रावणी विषयी आता सर्व राग विसरून आता भैयासाहेब श्रावणीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवतात आणि पूजासाठी निघून जातात. तेव्हा इकडे मात्र आता अलकनंदा जरी मोठी असली तरी श्रावणी आता तिच्या जबरदस्त कानाखाली मारत बोलते, हे बघ अलकनंदा, माझ्या बाबाच्या दूर राहायचं. मला माहिती आहे की कुठं ना कुठं तू कशासाठी हे करते, फक्त मंत्रीपद मिळावं यासाठीच तू माझ्या वडिलांवर हे काही करत आहे. त्यांच्या औषधा बदलल्या, पण ही औषधाची डब्बी आता मी घेऊन आता भैयासाहेबात म्हणजे माझ्या वडिलांसमोर हे तर सिद्ध करणार की तूच ही त्यांची औषधं आता चेंज करत मात्र त्याच्यावर जीव घेणा हल्ला करत आहे. तर मात्र अलकनंदा बोलते की श्रावणी, माइंड युअर लँग्वेज. तेव्हा आता श्रावणी बोलते की तुम्हीच माझे वडील तुमच्यावर एवढं प्रेम करता आणि आज देवाच्या दारीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी चिटिंग केलेली आहे, पूजेला जाऊ नये म्हणून त्यांच्यासोबत असं काही केलेलं आहे. आता येऊ दे त्यांना पूजा करून, संध्याकाळपर्यंत जर नाही तुझं भांडं मी आता बाबांसमोर फोडलं ना, तर अलकनंदा तुझं मात्र भांडं फोडल्याशिवाय ही श्रावणी शांत बसणार नाही. आणि जोपर्यंत तुझं भांडं आता बाबांसोबत मी समोर फोडत नाही तोपर्यंत मी सुद्धा विश्वंभरची लेक नाही, असं बोलत आता श्रावणीच्या एका हुशारीने आता भैयासाहेब पुन्हा आनंदित होत आता महापूजा करणार आहे. तर महापूजेनंतर आता स्वतःच्या लेकीमुळे खूप दिवसांचं जे काही होतं ते आता जे काही त्यांची सवय होती ती आता तुटलेली नाही आहे, त्यामुळे आता जाम खुश झालेले आहे. आणि आता जाम खुश होऊन आता पुन्हा आता श्रावणीवर आनंदित होत आता शुभू आणि श्रावणीचा स्वीकार करणार आहे. तर बघत राहा माझ्या या नवीन चॅनलवरती शुभ श्रावणी आणि त्यापूर्वी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.